जसं आता कुणाल पाटणकरनं अगोदर सांगितलं की काही जंतू या ठिकाणी आता वळवळ करत आहेत, तेच जंतू आमच्या भोनच्या या ठिकाणी गेला आणि तिथल्या लोकांना सांगितलं की आता आम्ही तुमच्या भोनचं आंदोलन आता आम्ही चालवणार आहोत. पण त्या भोनच्या लोकांनी, त्या स्वाभिमानी लोकांनी सर त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला आमचा स्वाभिमानी नेता भेटलेला आहे, आमचा भोन तूप वाचवणारा नेता आम्हाला मान्यवर नेतान साहेबांच्या रूपाने आता भेटलेला आहे. आम्ही दुसऱ्या कोणावर आता विश्वास ठेवत नाही. त्यांच्या पाठीमागे आमची भोनची सर्व बौद्ध उपासक उपासिका काट मानेनं आणि मान सन्मानानं त्यांच्या पाठीमागे उभे राहू. साहेबांनी जो आदेश आम्हाला देतील तो आदेश आम्ही आता पाळणार आहोत. कारण साहेबांनी हे आंदोलन 2018 पासून सातत्यानं चालू ठेवलेलं आहे. म्हणून ती भोनची मंडळी साहेबांना त्या ठिकाणच्या ज्या भोनच्या स्तूपाचं ज्या पवित्र विटामध्ये सम्राट अशोकांनी बांधकाम केलेलं आहे ती पवित्र वीट आणि ज्या मातीला त्या 1600 भिकूंचा पदस्पर्श झालेला